पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील धक्कादायक वास्तव, मृत अभर्काची पिशवीतून अंत्ययात्रा। मोखाडा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा। मृत नवजात अभर्काला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबियांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली। मोखाडा तालुक्यातील गर्भवती महिला अविता सखाराम कवर हिला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास प्रसूती काळ होऊ लागल्या। यानंतर 108 क्रमांकाला संपर्क साधल्यानंतर देखील दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या कुटुंबियांनी खासगी वाहनाने या गर्भवती मातेला खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केलं। खोडाळा या ठिकाणी देखील वेळेत उपचार न मिळाल्याने तिला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं। नाशिक रुग्णालयात पोहोचण्याआधीच मातेच्या गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला असून घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने या कवर कुटुंबाने मृत बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन आपलं राहतं घर गाठलं। या धक्कादायक घटनेनंतर पालघरच्या जोभर मोखाडा भागातील आरोग्य विभागाचे भीषण वास्तव पुन्हा समोर आल्यावर मागील काळात देण्यात आलेल्या रुग्णवाहिका रुग्णसेवेत वेळेत उपलब्ध होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसार यांनी केलाय। तर या गर्भवती मातेची वेळोवेळी तपासणी करण्यात आली असून गर्भाशयातील बाळाच्या मृत्यूची माहिती प्रशासनाला झाली होती। मात्र नाशिककडून परतताना त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत मृत बाळाला आणण्याची माहितीच आमच्याकडे नसल्याचं सांगत पालघर आरोग्य विभागाने या प्रकरणात हात झडकल्याचं काम केलंय। अशा म्हणजे कधीच आमच्या बरोबर येत नाही, फक्त इथं गाडीत जर बसवून दिलं ना तर पुढे येत नाही, फक्त इथं बसवून द्या। या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखाराम कवर यांना 2 दिवसापूर्वी पहाटेच्या 3 वाजता प्रसूती काळ आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं, त्या घरच्यांनी कळवलं, परंतु दुपारी 12 वाजता खाजगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। त्यानंतर तिथून संध्याकाळी 3-4 वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमध्ये जो काही दिरंगाई झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। ते बाळ दगावलं। त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही। तिथल्या लोकांनी हलगर्जीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव त्यांना पैसे नसल्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचं त्यांच्यावर पाळी आली। त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिला सुद्धा काल घरी पाठवलं, ती सुद्धा बसने आली, तिलाही ॲम्ब्युलन्स दिली नाही। हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे, यंत्रणा कशासाठी आहे? एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत। या भागामध्ये प्रत्येक PSCला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे। असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे। माणुसकीला काळीम फासणारी गोष्ट आहे, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो। राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनी सुद्धा ही दखल घेतलेली आहे। या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे, परंतु शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर त्याला पोलिसांनी मारहाण केली। आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी त्यांनी तिचा आरडाओरडा केला असेल का तिला लवकर न्याय, तिला त्रास होतोय, एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गवाया करत होता तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली, तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना। ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये, अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंधित कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। मी पोलीस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे, त्यांना विनंती करणार की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार लोकांशी वागलं तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई ज्यांनी कोणी जे हलगर्जीपणा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो।